मोठं षडयंत्र आहे. त्यासोबतच क्रिमिलियरच्या आत लावली. आम्ही एक बंगला एखादी गाडी घेतली म्हणून आमचा या ठिकाणी उन्नती झाली. आमचा सामाजिक उन्नतीचा प्रश्न महत्वाचा, आर्थिक उन्नतीचा नाही. आरक्षण हे आर्थिक उन्नतीचं साधन नाही. जब तक जातिवाद रहेगा तब तक आरक्षण रहेगा, हे धोरण आहे. जातिवाद नष्ट करा, वर्गीकरण आणून क्रिमिलियर आणून तुम्ही या ठिकाणी समानतेची भूमिका घेऊ शकत नाहीत. जातीवाद नष्ट केला तरच समानता येईल आणि जातीयता नष्ट झाली तरच या ठिकाणी सगळेजण समान छताखाली जगायला शिकतील. आज जनावरांसारखी अवस्था आमची. आज आमचं प्रतिनिधित्व किती आहे? क्रिमिलियरच्या आत लावली. मीडियामध्ये संपादक किती आहेत? मीडियामध्ये अँकर किती आहेत? मीडियामध्ये प्राईम टाइम मध्ये आमचे लोक किती उभे आहेत? आज या ऑलिम्पिकच्या चर्चेमध्ये अनेक खेळाडूंची चर्चा आहे, पण बीडमध्ये एक बौद्ध समाजाचा साबळे बीडचा ऑलिम्पिक मध्ये गेलाय. चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी त्यांनी खेळ खेळलाय, पण तो दलित आहे म्हणून मीडियात नाही. म्हणजे तुम्हाला आमची बातमी बनवण्याला सुद्धा जाती येत आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये आम्ही किती आहेत? आमचे डायरेक्टर किती आहेत? आम्ही असणारे फक्त पायदळ आहेत. जातीच्या नावाखाली आम्हाला काम दिलं जातंय. त्या ठिकाणी फडणवीसांचं चेंबर ब्लॉक झालं तर त्या नाल्यात उतरणारा आम्ही आहेत त्या चेंबरमध्ये. आजही आम्हाला गटार साफ केल्याशिवाय पर्याय नाही. जातीमुळे आम्हाला गटारात उतरवलं जातंय. का? त्या ठिकाणी तुम्ही महानगरपालिकेपासून ग्रामपंचायत पर्यंत जा, दिल्ली पासून गल्लीपर्यंत जा, सफाई कामगार तुम्हाला सगळे दलित सापडतील. सगळ्या ह्याच्यामधला अनुकंपा